देवेंद्रजी स्वतः मी मगाशी म्हणालो वकील आहेत, त्यामुळे अचूक युक्तिवाद करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही। अनेक विषयांची माहिती आणि आकडेवारी त्यांना तोंडपाठ असते। देवेंद्रजी विधिमंडळात आक्रमक भाषण देखील करतात। विरोधी पक्षात होते त्यावेळी केली, कधीतरी जेव्हा समोरून काही चुकीच्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होतात त्याही वेळी आपण त्यांचा आक्रमकपणा पाहिलेला आहे। परंतु देवेंद्रजींच्या उत्तरानंतर सभागृहातलं वातावरण देखील पूर्णपणे बदलून जातं, हे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघांनी पाहिलेलं आहे। आणि म्हणून विरोधकांचे हल्ले परतावून लावताना आक्रमकता तर पाहिजे, पण संयम असेल तर त्याचा परिणाम अधिक होतो, हे देखील देवेंद्रजींनी अनेक वेळा सभागृहामध्ये दाखवून दिलेलं आहे। आणि म्हणून एखादी अप्रिय गोष्ट असली तरी सुद्धा ती सांगायला देखील त्यांनी धाडस दाखवलेलं आहे। पण देवेंद्रजींनी कोणावरही वैयक्तिक टीका टिप्पणी केली नाही, याचे साक्षीदार आपण सगळे आहोत। जी टीका केली ती मुद्देसूद पूर्ण माहिती घेऊन आणि संयमाने केलेली आहे। हसत खेळत विरोधकांना चितपट करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे, ती त्यांनी अनेक वेळा दाखवलेली आहे। टीका, ट्रोलिंग, टेन्शन, टोमणे सहन करण्याची त्यांची क्षमता अफाट आहे। पण देवेंद्रजींनी कधी उत्तर त्याला दिलं नाही आणि आरडाओरड आणि आदळापटही केली नाही। ज्यांना उत्तर द्यायचं असेल त्यांना ते बरोबर उत्तर देतात। अंगावर आलेल्या विरोधकांचा करेक्ट कार्यक्रमही ते करतात आणि त्यामुळे गमतीचा भाग आहे। आणि खरं म्हणजे मी सांगेन, देवेंद्रजी आपका दिल भी जगह पर, दिमाग भी ठिकाने पर, दोस्त भी अपनी जगह और दुश्मन भी निशाने पर, अशा प्रकारचं काम तुम्ही करता। एकाच वेळी तुम्ही काय काय करू शकता हे तुम्ही दाखवलेलं आहे। हे काही लोकांना कळलंय, काही लोकांना कळलेलं नाही। अमिताभ बॉलिवूड मधला बिग बी असेल तर देवेंद्रजी या सभागृहातले बिग डी आहेत। डी म्हणजे वेगळा अर्थ काढू नका। हा डी म्हणजे डिवोशनचा आहे, हा डेडिकेशनचा आहे, हा डिटर्मिनेशनचा आहे, हा डिसिप्लिनचा आहे आणि हा डी डेअरिंगचा पण आहे। अरे नागपूरच्या थंडीमध्ये काहीतरी जरा परिस्थिती किती गंभीर असली तरी ते कायम खंबीरच असतात। आणि म्हणून कारण ते कायम थंड डोक्याने परिस्थितीला सामोरे जात असतात। आपण म्हणतो डोक्यावर बर्फ ठेवतो, पण मला वाटतं त्यांच्या डोक्यावर बर्फाची लादी ठेवतात वाटतं। नगरसेवक